अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला भेट दिल्यानंतर आता चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग भारत दौऱ्यावर येणार असल्यानं सर्व जगाची नजर आता भारताकडे लागली आहे। सप्टेंबर महिन्यात रशियाचे राष्ट्रपती पुतीन आणि चीनचे राष्ट्रपती जिनपिंग भारत दौऱ्यावर येणार असल्याची माहिती आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ला केल्यानंतर आखाती देशात तणावाचं वातावरण आहे। इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी रोखून धरल्यानं आणि अमेरिकेनेही मार्ग रोखल्यानं सध्या जगभरात इंधनाचा तुटवडा पाहायला मिळतोय। भारतावरही इंधन तुटवड्याचा मोठा परिणाम होताना दिसतोय। डॉलरच्या तुलनेत रुपया घसरून 96.86 रुपयांवर पोहोचलाय, तर देशभरासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पेट्रोल पंप बंद असल्याचं पाहायला मिळतंय। भारतासह जगभरावर आलेल्या या आर्थिक मंदीमुळे जिनपिंग आणि पुतीन यांचा भारत दौरा महत्त्वाचा मानला जातो। पुतीन आणि जिनपिंग भारत दौऱ्यावर काय येत आहेत? दोन्ही नेते भारत दौऱ्यावर आल्यावर नवीन चलनाबाबत चर्चा होणार का? ब्रिक्स मिळून डॉलरला टक्कर देण्यासाठी ब्रिक्स चलन आणणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओतून पाहूयात। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहतात LS मराठी। ट्रम्प यांनी टॅरिफ लावत अनेक देशांना धमकावलं होतं, त्यांना आपल्या इशाऱ्यावर चालण्यास भाग पाडत होतं। ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावर रात्रीतच हल्ला करत तिथल्या राष्ट्राध्यक्षांना बंदी बनवून ठेवलं। त्यानंतर ट्रम्प यांनी ग्रीनलँड ताब्यात घेणार असल्याचं म्हटलं होतं, त्यामुळे नाटो देशांमध्ये अस्थिरता पसरली होती। त्यांनी कॅनडावर देखील दावा केलाय, त्यामुळे नाटो देशात ट्रम्प यांच्याविषयी अविश्वास निर्माण झाला। यातच ट्रम्प यांनी इस्रायल सोबत मिळून इराणवर हल्ला केला। दोन्ही देशांनी मिळून इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांची हत्या केली, तसंच शेकडो मुलींना ठार केलं। त्यामुळे इराण चिडला आणि इस्रायलवर हल्ले सुरू केले। अमेरिकेचे खाडी देशातील तळ देखील इराणनं उद्ध्वस्त केली। यानंतर इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी रोखून धरली। इराणनं सामुद्रधुनी रोखून धरल्यानं जगभरात इंधनाचा तुटवडा निर्माण झालाय। अमेरिकेचा हा मार्ग लवकरात लवकर मोकळा करायचा आहे, त्यासाठी ट्रम्प चीन दौऱ्यावर गेले होते। त्या ठिकाणी ट्रम्प यांनी चीन सोबत व्यापाराविषयी आणि सामुद्रधुनीचा मार्ग मोकळा करण्यासाठी चर्चा केली, पण अमेरिकेला यात यश आलं नाही। ट्रम्प यांना आपल्या सोबतचे सर्व CEO आणि कंपन्यांच्या मालकांना घेऊन अमेरिकेला रिकाम्या हातानं जावं लागलं। ट्रम्प आणि जिनपिंग यांच्यात बैठक झाल्यानंतर आता जिनपिंग भारत दौऱ्यावर येत आहेत, त्यामुळे हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय, कारण यात ब्रिक्स देशातील सर्वच नेते आणि इराण देखील सहभागी होणार आहे। भारत यावर्षी सप्टेंबर महिन्यात ब्रिक्स शिखर परिषदेचं यजमानपद भूषवणार आहे, त्यामुळे राष्ट्राध्यक्ष पुतीन 12 आणि 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होणार आहेत। त्यातच राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग देखील तब्बल 7 वर्षांनंतर भारत दौऱ्यावर येणार आहेत। यापूर्वी जिनपिंग यांनी 2019 मध्ये भारताला भेट दिली होती। जगभरातील तणावाचं वातावरण, इंधनाचा तुटवडा, यातच भारत आणि चीनमधील सीमावादाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा मानला जातोय। शी जिनपिंग तब्बल एवढ्या वर्षांनंतर भारत दौऱ्यावर येत असल्यानं आणि पुतीन देखील भारतात येणार असल्यानं काहीतरी मोठं घडणार असल्याचं म्हटलं जातंय, कारण डॉलरचा वाढता वर्चस्ववाद कमी करण्यासाठी नवीन चलन पुढे येण्याची शक्यता आहे। ब्रिक्सनं यापूर्वीच्या बैठकीत नवीन चलनविषयी चर्चा झाली होती, मात्र ट्रम्प यांना ब्रिक्स डॉलरचं वर्चस्व कमी करण्यासाठी नवीन चलन आणत असल्याची माहिती मिळाली होती। त्यानंतर ट्रम्प यांनी चक्क ब्रिक्सला धमकी दिली, आम्हाला ब्रिक्स देशांकडून अशा प्रकारची खात्री हवी आहे की ते डॉलरला पर्याय म्हणून कोणतेही नवीन ब्रिक्स चलन तयार करणार नाहीत आणि दुसऱ्या कोणत्याही चलनाला पाठिंबा देणार नाहीत। जर त्यांनी तसं केलं तर त्यांना 100% आंतरराष्ट्रीय कर सहन करावा लागेल आणि त्यांनी अमेरिकेच्या अफाट बाजारपेठेत व्यापार करण्याचं स्वप्न सोडून द्यावं। ट्रम्प यांच्या टॅरिफच्या धमकीमुळे यातून भारतानं माघार घेतली। भारत नवीन चलनावर काम करणार नसल्याचं स्पष्ट केलं, त्यामुळे भारताच्या हातातून एक मोठी संधी गेली, कारण भारताने UPI सेवा तयार करून काही सेकंदातच एकमेकांना ऑनलाईन पैसे पाठवण्याची सुविधा तयार केली आहे। त्यामुळे भारत ब्रिक्सची करन्सी बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकत होता। मात्र भारताने ट्रम्प यांच्या दबावामुळे अनेक निर्णय टाळले। भारताने जुने सहकारी रशियाकडून देखील इंधन खरेदी करण्याचे बंद केले। मित्र देश इराणला देखील भारतानं उघडपणे पाठिंबा दर्शवला नाही, त्यामुळे भारताचे मित्र पक्षांशी असलेल्या संबंधात दुरावा निर्माण झाला। भारत डॉलरमुळे घाबरत असल्याचं म्हटलं जात आहे, मात्र जर सप्टेंबरमध्ये होणाऱ्या बैठकीत डॉलरला शह देण्यासाठी नवीन चलन तयार करण्यात आलं तर भारतासाठी ही नवी संजीवनी ठरेल, कारण ब्रिक्समधील आधीच डॉलरवरील निर्भरता कमी करण्यासाठी सोन्याचा साठा वाढवत आहे, तर भारत रशिया, चीन इराण आपापल्या चलनात व्यवहार करतायत। यातच अमेरिकेच्या स्विफ्टला शह देण्यासाठी नवीन विचार सुरू केलाय। सध्या ब्रिक्स देशांकडून डॉलरला पर्याय म्हणून ब्रिक्स पे नावाची स्वतंत्र पेमेंट सिस्टीम तयार केली जाते। या प्रणालीमुळे ब्रिक्स देशांमध्ये व्यापारी, पर्यटक आणि बँका डॉलरचा वापर न करता थेट सुरक्षित आणि वेगवान व्यवहार करू शकतील। जर ब्रिक्स चलन आलं तर जगभरातील अनेक देश या चलनामध्ये व्यापार करण्याची शक्यता आहे, कारण ट्रम्प यांच्या मनमानी कारभारामुळे अनेक देश त्रस्त झाले असून ब्रिक्सच्या करन्सीद्वारेच ते व्यवहार करण्याची शक्यता आहे। त्यामुळे जगभरातील 3 बलाढ्य देश
चीन, भारत आणि रशिया ब्रिक्स करन्सी आणणार का? आधीच इराणवर हल्ला केल्यानं कोंडीत सापडलेल्या ट्रम्प यांना कसं शह देणार? ब्रिक्समध्ये नवीन काही विषयावरही चर्चा होणार का? भारत चीन सीमावादाचा प्रश्न बाजूला करून जागतिक महासत्ता बनण्यात एकमेकांची मदत करणार का? हे आपल्याला काही दिवसातच कळेल. तुम्हाला काय वाटतं? ब्रिक्सने आपली नवीन करन्सी आणली पाहिजे का? कमेंट करून नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.